मति दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी। हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरुज्ञानीश्वरासी। पुंडलिक वरदे हरिठोल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी। श्री गणेशाय नमः। आखया कुमार पाडिला रणी रावणे एकताची कानी। शंक करीती राही वदनी लोळे धरणी गडबडा। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो संत सज्जनांनो, कालच्या अध्यायामध्ये कथा झाली रामचंद्र प्रभूंचे परमभक्त असणाऱ्या बजरंग बलींनी राजा रावणाचा मुलगा अखया गर 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 फिरवला आणि दणकन दगडावरती आपटून मारला। आणि मारल्याची वार्ता रावणाला समजल्यानंतर रावण अतिशय दुःखी झालेला आहे। मुकुट पडिला सभास्थानी हे प्रत्यक्ष देखून नयनी। रावणे रडे आक्रंदोनी विरुद्ध करणी म्या केली। आणि अखया आपटल्या बरोबर अखयाचा जो मुकुट आहे तो रावणाच्या नीट पुढे जाऊन पडला। मुकुट बघितल्या बरोबर रावणाने शिमगा सुरू केला। महाराज ठण 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 आसू लागला। रावण म्हणला, मी हे काय केलं? माझा मुलगा पाठवला आणि माझ्या पोरानं त्याला यमाकडे पाठवलं। बुद्धी भ्रंश झाल्या मजसी धारिला युदासी। रणी वानरे मारिले त्यासी बोल कवनासी ठेवावा। रावण विचार करू लागलेला आहे, माझा बुद्धिभ्रंश झालेला आहे आणि त्याच्या परिणामात मी पोरग युद्धाला पाठवलं आणि पाठवलेलं पोरग वानरानं जीवच मारलं। काय करू विचार करतोय। माझे जे का शोकवान ते माझे झाले शोकस्थान। कतीने लंकी घालून खान पुत्र निधन त्याने नेले। माझं जे शोक अशोक स्थान होतं ते माझ्यासाठी शोकस्थान झालं। माझं पुत्र निधान असणारा अखया त्या ठिकाणी मारला। जिथं पोरग मारलं तिथं जावं वाटेल का बापाला? राजा रावणाला अतिशय दुःख झालेलं आहे असं सांगतात। आम्हा ज्ञान दे कथा जाण रे आमाजी घालून खान। अखयाने निज निदान नागवन मजाले। आमच्या सर्वांच्या देखत अखया घेऊन गेला। अखया माझा मेला, आता मी काय करू? आम्हाला अपयश आलं। रावण विचार करतोय। नवे त्याची चोरी मारी हनुमान नवे पैखानेरी। लाज लावून आमचे श्री अखया मारी पुरुषार्थे। अखया मारी पुरुषार्थे लाज लावून आखानी। आम्हा सगळ्यांना लाज लावली। होय, तोंडाला काळपासून पोरग बापटून मारलं। मग काय रामभक्तांचा महिमा। अहो, कोणी रामायण ऐकावं? रामायण ऐकणाऱ्यांनी विचार करावा, आपण आहोत कोण? हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येकाने विचार करावा, आपण आहोत कोण? कोणाच्या रोज पाया पडतो त्या हनुमंताचं बळ किती आहे? सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या रावणाचा पोरगा त्याच्या गावात जाऊन आपटून मारला। भीती नाही महाराज, भीतोय रावण। विचार करतोय, माझ्या गावात येऊन माझ्या देशात येऊन झाडाचा पाला खाणाऱ्या वानरानं माझा लाडका पोरगा मारलाय। एवढं काळ आज माझ्या तोंडाला फासलंय। वाघ हो, ही बळ आहे रामभक्ती।
आपण राम भक्ती केली पाहिजे हा पुरुषार्थ आहे, हा समजण्यासाठी आणि पुरुषार्थानं भरलेला समर्थ समाज घडवण्यासाठी गावोगाव रामायण. म्हणून समर्थ रामदासांनी गावोगाव हनुमंताची मंदिरं बांधली आणि नाथांनी गावोगाव रामायण दिले, रामायण चालावं म्हणून. कारण समर्थ समाज स्वतंत्र राहत असतो. आणि हल्ली काही नास्त्य संघटना महाराष्ट्रामध्ये समर्थ रामदासांचा विरोध करतात, कारण त्यांना समाजाचं नातं समर्थापासून तोडायचं. समर्थापासून तुटलेला समाज गुलाम बनत असतो आणि समाजाला गुलाम बनवणं हेच दलालांचं काम आहे. त्यामुळं दलालांपासून सावध राहा, समर्थांच्या चरणी शरण जा आणि प्रभू रामचंद्रजींच्या नावाची गर्जना करा. रावण रोज रडल्याशिवाय राहणार. अवघे बोलती प्रधानचे पुत्र पाडिले जाण, स्वय संपादी रावण श्रेष्ठ मरण संग्रामी. श्रेष्ठ मरण संग्रामी. श्रेष्ठ मरण रावणाचं आहे, रावणाच्या मुलाचं आहे म्हणू लागले. आता काहीतरी म्हणावंच लागणार आहे ना. मरण कोणाला आवडतं का? श्रेष्ठ आहे म्हणून जा म्हणून मार म्हणल्यास मरेल का कोणी? परंतु मरणाऱ्याला काहीतरी लेबल चिटकवायचं आणि त्याचं मृत्यू श्रेष्ठ झाला अशा प्रकारच्या थापा मारतायत. आकया पुत्र पडिला रणी, शंक करी दाई वदनी, बोला सारे की नाही कान करणी, निंदाभिमानी रावण. राजा रावण मोठमोठ्यानं रडू लागला, छाती बडवू बडवू सिंहासनावर बसून रडू लागला. लोक म्हणू लागले रावणाचं जीवन निंद्य आहे, बोलतो तसा करत नाही. कारण बोलता सोपे वाटे, करणी करिता टेर कापे. कोणालाही म्हणू लागला जारे वानर बांधून आणा, जारे वानर बांधून आणा. अरे झाडाचा पाला खाणारं होतं पण जय श्रीराम म्हणणारं होतं. आजकाल लोक 3-3 मजल्यात राहणारे पण राम राम म्हणायची अक्कल नाही. कुणाचाही मार खाते, कोणाचाही मार खातेत. मला आपल्या जवळपासच्या घटना आहेत. घरात घुसून मारलं 200-250 लोकांना. कुठं गेली तुमची ताकद? रिकाम्या वल्गडा करू नका, भगवंताचं नामस्मरण करा. रावण बेजार करता येतो. सैन्य गाडीले कोट्यानुकोटी, ते मारिले पुच्छासाठी. वानरे पुरविली पाठी, रावणा पोटी दुख दुखी. रावणाचं काळी जास्त धड 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 उडू लागलं. रावण विचार करतोय वानर किती खराब असेल. एकट्या शेपटाच्या नादाला लागलं तर कोट्याने कोटी राक्षसांचा भुगा करून टाकला. माग बघत नाही. तुमचं आमचं सगळं घेतलं तरी आम्ही म्हणतो जाऊ द्या, होऊ द्या, जाऊ द्या म्हणण्यासाठी तुम्ही दानशूर नाहीयेत. तुम्ही निर्बळ आहात, दुबले आहात. बलवान केसाचा होय, शेपटाचा केसाला सुद्धा धक्का लागू देत नाही. बलवान बलवान असतो. राजा रावण विचार करू लागलेला आहे, दुःख करू लागलेला आहे. साधं नादी लागलं तर राजाचं पोरग मारलंय, जास्त नादी लागाव तर गाव जाळल्याशिवाय राहत नाही. सीता शिवाची कांता, उमा मागितली भोगार्था. ते पाप बसले माझे माता, रुद्र तत्वता क्षोभला. रावण विचार करतोय अभिलाषिता शिवाची कांता, शिवाची पत्नी असणाऱ्या पार्वती मातेचा मी अभिलाष केला, नको ती मागणी केली. आज मात्र माझ्यावरती भगवान शंकर कोपलेले आहेत. कसं आहे, अंगात माज असतो त्यावेळेस कळतच नाही आपण काय वागायला. एकदा माज झिरला ना मग मात्र माणूस गुडघ्यात मुंडकं घालून रडायला सुरू करतो. तशी परिस्थिती रावणाची झाली. इतका माजला होता की ज्याचं भजन केलं त्याच्या पत्नीला भोग मागितला. आणि आज मात्र त्याला पार्सल डिलिव्हरी, जशी अमेझॉनची डिलिव्हरी असते का तसं ऑनलाईन घरी येऊन खपके. का? कर्माचं फळ. हे बघा जीवनात कोणाला भिवू नका पण पापाला घ्या.
कोणाच्याच बापाला भिण्याची गरज नाही, पण पापाला भिलं पाहिजे. जो पापाला भेट नाही का तो मात्र रावणासारखा रडल्याशिवाय राहत नाही. उमाते तव जगत जननी विशेष माझी सद्गुरु पत्नी तेना विलासिता नयनी रुद्रक्षोभुणी स्वयाला. रावण विचार करू लागलेला आहे, उमा ही जगत्रय जननी त्रिभुवनाची माता असणारी आई पार्वती जगदंबा आहे, आणि त्या जगदंबेकडे मी वाकडं बघितलं, आता माझं सरळ होईल का? नाही महाराज. जगाचं सरळ करणाऱ्याकडे जर वाकडी नजर केली तर त्याचं कोणी सरळ करू शकत नाही. माझी गुरु पत्नी आहे, पण काही लोक खराब असतात मला, त्यांना नात्याशी काही देणं घेणं नसतं. नाते फक्त स्वार्थासाठी वापरून फेकून देतात. गुरु आहे, भगवान शंकर आहे, आराध्य स्थान आहे, पण त्यांचा सुद्धा वापर करावा एवढी दुर्बुद्धी. वरदान घेतलं त्यांना काय वाटेल याचा विचार नाही, त्यांच्या संसाराचं काय होईल विचार नाही. पत्नीचा भोग मागावा एवढी निश्चितता जिथं असते त्याला राक्षस मानावं, आणि त्या जातीला भाऊ भाऊ म्हणतात त्यांना अवघड आहे. मला विचार करा, मातेला रती मागणारी जात राक्षसाची आहे, आता मार खातोय म्हणून आठवत आहे. आकयासी क्षयोधाना सत्य समय रुद्र क्षोभला राक्षसासी क्षय आला गुन्हा केला महादोष. रावण म्हणू लागलेला आहे अक्षयाचा क्षय झाला. रावणाच्या मुलाचं नाव अक्षया, अक्षय होतं. म्हणले आता त्याचा क्षय झालाय म्हणल्यास आपला काय उरणार नाहीये, आता आपलं काही खरं नाही. रावणाला समजून चुकलं. आला काळाग्नी रुद्र कायसा राक्षसांचा भार सर्व येथे आला. हा वानर नाहीये, हा कालाग्नी रुद्र आहे. आणि बरोबर आहे, कालाग्नी रुद्रच आहे. सर्व संहार माझा करण्यासाठी अवतार घेऊन आलाय असं रावणाला वाटतंय. जो जो राणीला शोकवनी तो पडिला काळाची वदनी. आता राणीला नवेची कोणी रावण मनी विचारे. रावण मनामध्ये विचार करू लागलेला आहे, ज्याला ज्याला पाठवलं तो गेला महाराज. इथून गेला म्हणजे निश्चित मेला. सूत्र हनुमंताच्या नजरेला राक्षस पडला पुन्हा घरी गेला असं डिक्शनरीत उल्लेख नाही. आणि तुमचं आमचं बी तसं. तुम्ही सुद्धा रोज मंदिरात जा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हनुमंत म्हणजे फिक्स पगार असलेला मालक आहे. तुम्ही सेवा करा, अष्ट सिद्धी नव निधी के दाता, असबर दीन जानकी माता. पण कपाळात बॅलन्स नसणारे लोक 5000 उताडा गावात राहते, 5 लोक मंदिरावर येत नाही. कपाळात किती पाप असतो विचार करा. अहो सर्व श्रेष्ठ रामभक्त गावात बसवलाय, आणि त्याचं मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याशिवाय जो जगतो त्याचं जीवन निंदनीय. मायबापांनो, हनुमंताच्या पुढे गेला म्हणजे राक्षस मेला निश्चित आहे. आकयाचे कैवाऱ्यासी दाडिता नये आणि काशी मीच जाईन संग्रामासी कास सरेसी तेने केले. रावणानं धोतर आवडलं म्हणलं आता तर कोणी जाणारच नाही युद्धाला, मीच जातो, मीच निघतो, अशा प्रकारे बोलतोय. न्यायवानार मारिल्या पाटी लंका निर्मुक्त संकटी. वानरे मज मारिल्या पाटी सीता गोरटी निर्मुक्त. पहिल्या वानराला रावण कदरून गेला महाराज. असली रामाकडे 18 पद नाही. रावण म्हणला मी जर गेलो आणि माझ्या हातानं वानर जर मेलं तर लंका सुखी राहील. लंका कशी सुखी राहील? असली 18 पद नाही. आणि जर माझा मृत्यू वानराच्या हातानं झाला तर सीता मोकळी म्हणला, ताण मिटला. अशा प्रकारचा विचार करून रावण निघाला.
लाज लागली रावणासी न सांगताची कोणासी अंगी बांधले कवचासी संग्रामासी निघाला. लाज लागली रावणाला लाज वाटू लागली महाराज. वरी तोंड करायची, खाली मान घातलं आणि खाली मान घातलेला रावण गुपचूप एकटच कवच बांधून निघाला युद्धाला. राजा आहे तो, लोकांना बोलायची, मिटिंग घ्यायची काही लाजच नाही. का? प्रधानाची पोरं मेली, पंतप्रधानाचं मेलं, ह्याचं बी मेलं, काय म्हणून मिटिंग घ्यावी अशा निर्लज्ज भावनेनं रावण निघाला. आईसे ऐकताची कानी इंद्रजिताला गजबजुनी रावणाते नमस्कारुनी सिंहासनी बैसविला. बाप युद्धाला निघाल्याची बातमी कळाली की पोरगा आलं. म्हणला बाबा म्हाताऱ्यानं जाणं बरं नाही. म्हणलं मी नाही, तुमच्या पाया पडतो. म्हणला तुमच्या आधी मार खायचा नंबर माझा आहे. आता दुसरा काय अर्थ होणार आहे? हनुमंताकडे बाप गेला तरी रट्टे, पोरगा गेला तरी रट्टे. हनुमंताचं तर ठरलेलं आहे, हे दोघं ठरवतायत आधी कुण खायचे. ऐका. ऐकले कपयवाना वनवासी ते पाले खाई त्यावरी जाणे जशशी शुद्ध विचार हानोहे. एकला एक वानर आहे आणि त्याच्यावर रावणानं जावं हा विचार काही बरोबर नाही. म्हणला बाबा तुला माहितीच नाही, एकटच आहे पण कसलं आहे गेल्यास कळत. आता सध्या घरामध्ये एसी लावलेली होती, सगळं गार होतं, असं चमचम चमकू लागलं. त्याला मार कसला असते माहितीच नव्हतं, कारण कुणालाही जाणून मारणारा असला इंद्रजित होता. इंद्रजित म्हणू लागला बाबा अहो मी जातो, वानर बांधून आणतो असं बोलतो. विरी घेतला वानर नचवचे कोणी कमी तरी घरगुती सेवक आवश्यक मदधाडे. इंद्रजित म्हणल्या बाबा आखी लंका दचकली आहे, कोणीच पुढे जायला पुढेच येईना झालाय, मग म्हणून तुम्ही निघालात. पण तसं नाही. म्हणला मी जातो की, मी घरगुती सेवक आहे, शेवटी पगारीवाले नाही आलं तर रक्तावाले यावं लागतं. अशा प्रकारचा विचार करून इंद्रजित निघतोय. विरी वाढवीचे बोला रणांगणी होती फुला माझे बोलणे सत्य सखोल झालती सकाळ सुरसित. बाबा म्हणला प्रत्येक पहिलवान गावात उड्याच मारित असतो, असा जातो तसा जातो, हे करतो ते करतो, तिकडे जाऊन मरतो. पण तसं माझं नाही. म्हणलं तुम्हाला माहिती देव लोकायले बांधून घातलंय, इंद्राला बांधून घालणारा इंद्रजित आहे मी जाणार वानराला बांधणार. अशा वल्गना बापा पुढे उड्या मारू मारू बोलू लागला. माझ्या प्रतापाची ख्याती तुही जानसी लंकापती. वाह. मद दाडावे शीघ्र गती क्षणे मारुती आणि न. इंद्रजित बोलू लागलेला आहे बाबा तुम्हाला माहिती आहे ना म्हणलं मी किती बलवान आहे, मी आजपर्यंत कोणाला बांधून आणलेला आहे, एका मिनिटात जातून झटकेत वानर बांधून आणतो. वाघा तू इंद्राला बांधला, पण इंद्राला बांधणं शक्य होतं त्याचं कारण आहे इंद्राला जय श्रीराम म्हणायची अक्कल नव्हती. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कोण आहे, किती आहे, केवढा मोठा आहे यापेक्षा तू जय श्रीराम म्हणतो की नाही हे महत्वाचं. आजची राक्षस तुम्हाला बुद्धिभ्रम असा करतात, तुम्ही फक्त जय श्रीराम म्हणू नका, कारण त्यांना माहिती आहे जय श्रीराम म्हणणारा ऐकत नाही, नरड्यावर पाय दिल्याशिवाय राहत नाही. आणि जे जय श्रीराम म्हणत नाही ते कितीही मोठा असलं तर मार खाते. त्यामुळे इंद्रजिताने आजपर्यंत जेवढे मारले होते, जेवढे बांधून आणले होते, सगळे जय श्रीराम न म्हणणारे होते. पण इंद्रजिताला माहितीच नव्हतं ते जय श्रीराम 24 तास म्हणताय म्हणून. तू तव भजन भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे. हा पुरुषार्थ हनुमंताचा नाही, हा पुरुषार्थ राम भक्तीचा आहे. इंद्रजित वचकत वचकत म्हणू लागला बाबा मी वानर बांधून आणतो.
एकले वानर ते किती, तुवा जाऊ नये लंकापती. मद दाडावे संग्रामार्थी, क्षणी मारुती आणि न. बाबा एकटं वानर आहे, तुम्ही जाऊच नका, मी जातो आणि वानर बांधून आणतो. धरोणी रावणाचे चरण, इंद्रजित घाली लोटांगण. मागता युद्धात ज्ञापन आले रुदन रावणा. इंद्रजितानं बापाच्या पाया पडला, बापाला प्रदक्षिणा घातल्या, लोटांगण घातलं. बाबा मी जातो म्हणला, वानर बांधून आणतो. बाप दया रडू लागला. मला त्याला माहिती होत, जम्या असंच म्हणला गेला मेला, अखया असंच म्हणला गेला. आता जर माझा इंद्रजित त्या मेला तर माझं काही खरं नाही. बघा भावाचं रामायण असंच सांगितलं पाहिजे. शुद्ध स्पष्ट भाषा बोलता येते, पण युद्धाची भाषा आवेश निर्माण करण्यासाठी हीच पाहिजे. इंद्रजित जर मेला तर माझं काही खरं नाही. रावण दचकलेला आहे, घाबरलेला आहे, जाय म्हणण्याची हिंमतच होत नाही, इतका दहशत रावण पावला होता. 14 सहस्र वनकर, 80 सहस्र किंकर. जम्बुमाळी प्रधान पुत्र, मारिले शूर सैनानी. रावण विचार करतोय, माझं पोरग म्हणायला जातून बांधून आणतो, पण वानर काही साधं नाही. 14,000 बनकर, 80,000 किंकर, अखया कुमार, जम्बुमाळी प्रधानाची पोरं आणि 5 सेनापती पाठवले होते 5 बाजून. एकालाही वानर आवरलं नाही. इंद्रजिताचं काय करेल, किती मारेल. बापाच्या पुढे चित्र दिसू लागलं मला सगळं. आता हे जाणार आहे, पायानं चलत जाणार आहे, पण येताना टंगड राहणार आहे की नाही माहिती. अशा प्रकारचं सर्व चित्र रावणाला दिसतंय. देवादानवासी दुर्धर, बळ्या बळीवीर शूर. तुझा बंधू अखया कुमार, वानरे मार दृढ केला. इंद्रजित म्हणला, बाबा मी जातो न वानर धरतो. बाप म्हणला, वागा तुझा भाऊ असंच म्हणू लागला. देवाला दानवाला धरून आणणारा अखया बलवान, पण म्हणला त्याच्या हाड एवढा हाड राहिले नाही माझ्या पोराचे. ही परिस्थिती त्या वानरानं केली आहे. वागा तुझं कसं होईल म्हणून डोक्यावर हात फिरवू बापले रडू लागले. बाकी दुनिया बघू लागली. ही परिस्थिती, हा धाक कोणाचा आहे? राम भक्तीचा आहे. बाबांनो लक्षात घ्या, भारताच्या रगरगात, भारताच्या रोमात जर राम भक्ती वाढली तर पाकिस्तानच्या 5 पिढ्या भारताकडे बघू शकत नाहीत. बघू, ते जर दिडीत बुळबुळ करत असेल आणि त्याचा जिंदाबादचा नारा या भारतात लागत असेल तर उत्तर एकच आहे, आम्ही जय श्रीराम म्हणणं बंद केलंय, म्हणून शत्रू बलवान आहे. तुम्ही ज्या दिवशी राम राम म्हणाल की दहशत निर्माण करण्याची ताकद राम भक्तीत आहे. पाचारोणी रणांगणी, वीर मारिले आईनी पायनी. ऐसा वानर दुर्धरणी, समुख कोणी उरेना. राजा रावणानं बघितलं महाराज, इंद्रजिताच्या माग कोणतं सैन्य द्यावं. एक ह्याच्या माग लढा दबालय, एक खुर्चीच्या माग लपालय, एक पोत्यात जाऊन बसालय, कुणी पुढे तोंड दाखवे. पगार घ्यायला पुढे असणारे सगळे लपून बसले. का? दहशत. हे बघा, राष्ट्र बलवान असेल तर युद्ध करण्यात सैनिकाला आनंद वाटतो. राष्ट्र जर दुबळा असेल तर सैनिक घाबरतो. का? मरण्याशिवाय पर्याय नाही अशा युद्धात जावं वाटतं का? कुठेतरी टीव्हीवर चॅनलवर पुरुषार्थ येत असेल, भारतीय सैनिकांना हे केलं, भारतीय सैनिक, बापाला वाटतं मला सैन्यात पाठवावं. आणि जर सर्व आतंकवाद्यांचा पुरुषार्थ आणि सैनिक मार खात असेल तर असो. इथं आतंक हनुमंताचा होता आणि घाबरलं रावणाचं सैन्य होतं, तोंड दाखवत नाही. वानरेसी समान बळी, कोणी न दिसे
घेता फळी करील होळी रण मारे. रावणाचं मन मानीच न गेलं पोराला पाठवायला. नाथ महाराज किती वर्णन. रावण म्हणू लागला, पोरा लय ठिकाणी उद्धटपणा केलास, पण हे वानर लय निबर दिसायला लागले. त्याच्यासाठी युद्ध करेल असा बलवान मला या जगात दिसतच नाही. आणि तू म्हणायला जातून बांधून आणतो जातो. वानर एवढं सोपं नाही. इंद्रजिता सावध रहा असं रावण बोलतात. जे गती झाली आकयासी ते गती होईल इंद्रजितासी. पुत्र धरुणी पोटासी उपसा बुक्सी कुंदत. राजा रावणाच्या 20ही डोळ्यातून पाणी घळ 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 पाणी गळू लागलं. मला इंद्रजिताला असं कवटाळून धरलं. हात लावून इंद्रजिताला असं कवटाळून धरलं आणि रडू लागला. म्हणला, पोरा बारक मेले रे. म्हणला सुतक फिटलं नाही आणखी. त्याची माती करायला आड सापडलं नाही. तुझं कसं होईल म्हणून रावण धड 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 रडू लागला. इंद्रजित म्हणे लंकानाथा कायसी वानराची कथा. तू का करीसी व्यर्थ चिंता बांधून आता आणि इंद्रजिताला ट्रेलर माहिती नव्हता ना पिक्चर माहिती नव्हता. इंद्रजित म्हणू लागला, बाबा कवाच एवढं बेत न तुम्ही लईच भ्याला लईच जर खाल्ला तुम्ही. सारखंच म्हणाला काय होईल काय होईल. अहो आता जातो आणि वानर बांधून आणतो अशा प्रकारे बोलतो. युद्ध संधी गळा बांधून इंद्र आणीला जिंतून. इंद्रजित हे अभिधान ते पासून मग झाले. रावणाला म्हणू लागला, हो बाबा 33 कोटी देवांचा राजा इंद्र बांधून आणलाय ते बी गळ्याला धरून. त्या दिवशी आल्याबरोबर तुम्हाला माहिती का नाही, मला आपलं नावच बदलून टाकलं. आधी मेघनाथ होत आणि आता इंद्रजित केलेला आहे. आता काय पुढच नाव अवघड होईल. इंद्रजित म्हणू लागलेला आहे मी बलवान आहे असं सांगतो. त्या वानरासी रणा करिता तुझा संध्या कोण. वानराचा गळा बांधून येत्यानी भक्ती माझी. रावणा हो एवढा बलवान मी इंद्रजित. वानरासोबत युद्ध करताना मला इतकं का घाबरायला तुम्ही. मी जाईल वानराला गळ्याला बांधून आणेल आणि तुमच्या पुढे उभं करेल तरच मला बलवान म्हणा. अशा प्रकारच्या शब्दा इंद्रजित घेतोय. ऐकोण इंद्रजिताचे वचन सुखावला दशानन. दुर्धर झाडी निज सैन्य देऊनी सन्मान पाठवी. इंद्रजिताचं बोलणं ऐकलं रावणाच्या जीवाला त्यालाही वाटू लागलं खरंच आहे पोरग कुठं बी जाते टाके टाकीतय कुणाला बी धरून बांधून आणतय. मग काहीतरी होईल चांगलं असं त्याला वाटलं. अफाट सैन्य दिलं आणि इंद्रजिताला पाठवतो. ऐकोण इंद्रजिताचे वचन रावण विचारी आपण. निरारी ब्रह्मचारी पूर्ण त्याचे निर्माण मेघनादा. लक्षात घ्या पोटचं पोरग पाठवायचे रावणाची हिंमतच होत नाही. पुन्हा विचार करू लागला. म्हणला पोरग मेलं तर पण म्हणला पोरग मरण्यासाठी पोरानं वर घेतलेला आहे. 14 वर्ष जो उपवासी राहील त्याच्या हाताने इंद्रजित मरणार आहे. आणि वानर सारखंच फळ खायले. याचा अर्थ माझं पोरग मरणार नाही अशा प्रकारचा विचार. वानरा येते फळ भक्षण याचे इंद्रजित न पवे मरण. तरी उदासी संदेह कोण धाडी रावण आवादे. वानर 24 तास फळ खायलंय याचा अर्थ नक्की इंद्रजित मरणार नाही. मग पाठवायला काय अडचण नाही असा रावण विचार करतो. आज्ञा मारिला जगदेटी ते रणी रावण क्रोध दृष्टी. इंद्रजितासी सांगे गोष्टी वानर कपटी मारावा. अखया मारलेला असल्यामुळे
तेवढं रावणानं धाडस केलं. रावण म्हणू लागला, ए पोरा, लक्ष देऊन ऐक, वानर कपटी आहे आणि त्या कपटी असणाऱ्या वानराला मार, असं बोलतात. ब्रह्मया पासोडी विद्या सका शिकलासी अस्त्रबळ तुझ पाशी शस्त्रे सकाळ सृष्टी सबळ तू एक. आणि इंद्रजिता ब्रह्मदेवापासून नाना प्रकारची वरदान घेतला, शस्त्रविद्या शिकलास, दुर्धर्ष प्रकारची शक्ती तुझ्या जवळ आहे, सर्वांचा वापर कर आणि तेवढं वानर बांधून आण. इंद्रादी देवा रणधांडी जिंतोनी अमरते 30 कोडी घातले लंकेचे बांधवडी गाडी प्रोडी तू पुत्रा. गाडा बलवान आहेस तू मुला. नाना प्रकारचे देव धरायचे आणि जेलमध्ये टाकायचे. राक्षसांचा धंदाच असतो, कुणालाही धरायचं जेलमध्ये टाकायचं, कुणालाही धरायचं जेलमध्ये टाकायचं. आणि एवढा जेलमध्ये टाकणारा तू बलवान आहेस, मला तुझी खात्री आहे, असं रावण बोलतो. करोडी मेघाचे गत्तर्जाण हिरोणी त्याचे गडगर्जाण मेघनाद या विधान शुभे संपूर्ण तुझ पुत्रा. रावण म्हणू लागला, वागा, तू त्या ठिकाणी मेघावर गेलास आणि त्याचा आवाजच हिसकटून घेतलास, कारण चोरी हा राक्षसांचा खरा धंदा आहे. आणि तू त्या ठिकाणी मेघाचा आवाज चोरलास. कुणाकडून काय काय चोरलं बघा. आणि खरोखरच मेघनाद हे नाव तुला शोभतं, असं रावण बोलतो. अस्त्र बळ शस्त्र बळ बुद्धी बळ निधांग बळ बळ मिळून या सकाळ धरितात काळ वानर. अस्त्र बळ, शस्त्र बळ, बुद्धी बळ, जांघ बळ, सर्व बळ वापर आणि वानर तेवढं पकड, रावण बोलतोय. जरी नाटोपे करिता बळ तरी त्याचा करावा छळ तुझ पासी विद्या प्रबळ घोळांगुळ धरावया. रावण म्हणू लागला, हे बघ, समोरासमोर जमाना गेलं तर आपल्या उलट्या पुस्तकातले धडे काढ. कोणते कपट करणं, छळ करणं, शिंतरून मारणं, थोडक्यात वेगवेगळे जिहाद करणं आणि त्या जिहादच्या माध्यमातून तो त्याला पकड, असे ऑर्डर रावण देतोय. प्रबळ बळे हनुमंता तुझसी मतु कोणेत तुझ पाशी शस्त्रा शस्त्रे समस्त समाये लागत येई. रावण म्हणू लागला, पोरा, तुझ्याशी हनुमंताची तुलना मी करणार नाही, पण तरीही कोणता बाण, कुठला बॉम्ब विसरू नये बघ, जा, अशा पद्धतीमध्ये सांगू लागले. वेळ पावडी सावचित्ता युद्ध निघावे त्वरित जयो पावसी निशित लंकानाथ अनुवादे. मुहूर्त बघ म्हणू लागला, मुहूर्त वेळ बघून त्या ठिकाणी युद्धाला निघ, निश्चित विजयी होशील, असा आशीर्वाद देऊ लागला. पितृवाक्य आशीर्वचन इंद्रजित ऐकोनी आपण परम भक्ती प्रदक्षिण मस्तकी चरण वंदिले. बाबाचं बोलणं, आशीर्वादाचा आनंद झाला महाराज. राक्षसाची जातची चित्र असते. खरं सांगा, एवढ्या म्हातारपणी 80,000 बायका असताना दुसऱ्याची बायको आणणारा बाप आपल्यासारख्यानं मधल्या खोलीत मारला असता, पण त्या बापाची पूजा करतो. राक्षस विचित्र असतात आणि विचित्रता हाच त्यांचा धर्म आहे. रावणाची पूजा करू लागला आणि युद्धाला निघाला. इंद्रजित निघता उल्हासेसी कुमारी शिंके पाठीसी दचक पडला रावणासी इंद्रजितासी आशंका. इंद्रजित घराच्या बाहेर पाय टेकल्या बरोबर नागवी पोरगी सटकन शिकली महाराज. रावण दचकन दचकला, म्हणला, बाबो, सकाळी एक पोरग मेलय, मला नक्की दुपारी दुसरं मरते. काय करू, घाबरलेला. शिंकालाली पाठीसी भविष्य पुसे ब्रह्मयासी
ब्रह्मा सांगी रावणासी अति गुह्यासी गुप्तत्वे. सटकन शिकल्याबरोबर रावण म्हणला इंद्रजित्या गप्प बस, गडबड करू नको, देवबाप्पाला बोलवाने. येरी देवबाप्पाला उचलून खाणारा रावण, ब्राह्मणाचं मांस आनंदानं खाणारा राक्षस आज पंचांगण बघू लागला. म्हणला देवबाप्पा कसं हो, म्हणला कसं कीच व्हालंय, एक पोरग मेले, दुसरं मरल वाटायले, काय करावं. तर देवबाप्पा शेवटी जातीवर गेला. म्हणला ही जात राक्षसाची आहे, आपण आपल्या जातीचं पालन करू आणि थोडं याला पटल तसं आणि आपलं चांगलं होईल असं पंचांगण सांगू. ब्रह्मदेव कसं सांगतात लक्ष द्या. आपेशी मरण नाही इंद्रजितासी वानराणी लंकेसी तुझ पासी रावणा. आणि हे बघा शेवटी देवबाप्पा सारखा हुशार कोणीच नसतो. फीस वाढली. हा फीस तर वाढली पण ते विषयच नाही. देवबाप्पानं सांगितलं म्हणला रावणा टोपीला काही मरल आहे, मरल किडो किडो आहे, किडो. महाराज काय म्हणू लागला ब्रह्मदेव. म्हणला रावणा तुझा पोरगा जिंकल, यश येईल म्हणला, पण यशातच अपयश असेल आणि अपयशालाच तुम्ही यश म्हणता. कसलं पटकन वाचून घेतलं. कारण देवबाप्पा जर काय ते सांगतात ना सत्यनारायणाची कथा. देवबाप्पा सत्याची कथा 100 लोकांना सांगतात पण कोणालाच कळत. आणि सगळ्या देवबाप्पाचा बॉस म्हणजे ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाने इतक्या चटकन वाचून घेतले की रावणाला कळलंच नाही. तर नाथ महाराजांनी आपल्याला कळलं असं सांगितलं. काय म्हणले नाथ महाराज. अपयशी यश, यश अपयशी. अपयशालाच तुम्ही यश म्हणताल आणि तुमचं यश हेच तुमचं अपयश असेल. बरोबर आहे. मरणार नाही हे यश वाटलं, मरणापेक्षा जास्त मारलं हे अपयश आहे. आणि बांधून आणलं हे यश वाटलं, गाव जाळलं हे अपयश आहे. म्हणजे तुम्ही यशालाच अपयश म्हणताल. अशा प्रकारच्या ठिकाणी कोणी भ्रमयाचे उत्तर अवघे करती जय जयकार सैन्य संभार सजोनी. रणभूमीच्या ठिकाणी इंद्रजिताकडून वानर पकडलं जाणार एवढ्यावरच खुश झाले महाराज. ते तुमचं काही ऐकलंच नाही. वानर किती मारणारे हे कोणाचंच लक्षात नाही. वानराला इंद्रजित धरणार म्हणलं की नाचायला लागले असं सांगतात. गुह्य सांगे स्वयरावा वानर नव्हे साधारण रण कर्कशाती दारुण झान संपूर्ण कृतांत. रावण गुह्य सांगू लागलेला इंद्रजिताला, कानात बोलू लागला. वाघा लय नाचू नको म्हणला. वानर कर्कश आहे, त्याची धसकीत शेवटी बाप आहे महाराज. घाबरू लागला, पुन्हा पुन्हा विचार करू लागला. ब्रह्मदेवानं भविष्य सांगितल्यानंतर सुद्धा रावणाचं डोकं चलना गेलं पाठवण्याकडे. एवढी दहशत हनुमंताची. जे गेले अशोकवनी ते पडले काळाचे वदनी. सैन्य अश्व गजरथ गांजोनी वीर मर्दोनी निर्दळिले. जे गेले ते मेले. हत्ती मेले, घोडे मेले, राक्षस मेले, प्रधानाची पोरं मेले, प्रधान मेले. एवढं बलवान वाढणार आहे वाघा, तुझं कसं रे. अशा प्रकारचा विचार रावण करतोय. जे किले हनुमंते ते निमाले निशिंते. बोंब सांगावया पुरते निधी विराते उरी उरे. रावण म्हणू लागला अरे इंद्रजिता जो गेला तो मेला. वार्ताहर सुद्धा तिकडलेच आहेत रे. आपले रिपोर्ट करायला कॅमेरे घेऊन गेलेले मी मारले म्हणला हनुमंतानं. रिपोर्ट कसा कळाला. डायरेक्ट मुकुटच दारात. म्हणजे गेलेला मेला. बघा अशा पद्धतीत रामायण पोहोचलं पाहिजे सर्वांपर्यंत. रावणाची एवढी दहशत नाथ महाराज पुन्हा 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 का सांगतायत. तुम्हा आम्हाला कळलं पाहिजे जय श्रीराम म्हणण्याचं बळ किती मोठं आहे
आणि त्या गोष्टीला राक्षस किती घाबरतात याचं विश्लेषण आहे. कवचन चले तया पुढे ओढण थांडे ते बापुडे कोण राहे तया पुढे घाय रोकडे विभांडे. रावण म्हणू लागलेला आहे, कवच चालत नाही ना, काहीच चालत नाही, अंग त्राण चिलखत चालत नाही, बुक्कीत पर्वत बुगा करतोय म्हणलं, खडग चालत नाही ना, ढाल चालत नाही, वानरा पुढं फक्त मारच खावा लागतोय असं मला वाटतंय. बाप लेकाला सांगतोय, शस्त्रे न रूपती बाण न चले अस्त्रांचे प्रेरण आपुले वांचुनी प्राण रणांगण साधावे. शस्त्र चालत नाही, अस्त्र चालत नाही, बाण चालत नाही, काहीच नाही म्हणला, परत या पाया पडतो, फक्त तू मेलाशी उद्याची हेडलाईन होऊ नये एवढीच विनंती आहे. जीव वाचव आणि जमन तसं युद्ध कर. बाप लेकाला सांग, गुह्य सांगता तुझ पासी परमशक्ती पुच्छासी पुच्छे निराळले संन्यासी महावीरासी मारक. रावण म्हणू लागला, पोरा तुला खरं सांगतो म्हणला, वानरापेक्षा वानराचं शिपूट खराब आहे. जेवढे गेले तेवढे मारण्यामध्ये शेपटाची भूमिका महत्वाची आहे. शेपटापासून सावध राहा. रावण मुलाला सांगतो, इंग्रजी दमणे आसोत युक्ती सत्य भ्रमयाची वचनोक्ती गळा बांधून या मारुती लंके प्रती आणि न. इंग्रजीत म्हणला, बाबा काय एवढं दास्त लावणे करला म्हणलं, तुम्हाला येड्याच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करायची वेळ आली. सारखं लहान लेकरासारखं मला म्हणाला. बरं आता पंचांगण बघितले, पंचांगणात देवबाप्पांनी सांगितले, ब्रह्मदेव देवबाप्पा आपल्या घरचा, की वानराला इंग्रजीत बांधून आणणार, मग काय अडचण आहे तुम्हाला, अशा प्रकारे बोल. आय कोणी इंद्रजिताचे उत्तर विरी केला जय झाला वाद्यांचा गजर सैन्य संभार चालिला. इंद्रजिताचं बोलणं ऐकलं, सर्व राक्षसांना आनंद झाला. राक्षसांनी गर्जना केली आणि रथ इंद्रजिताचा निघाला. मत मातंगमा थोरा शायसी प्रयुक्ते कुंजार शतानुशतकोटी रंवर असिवार असंख्य. अनेक घोडे, अनेक उन्मत्त माजलेले हत्ती, नाना प्रकारचं सैन्य त्या ठिकाणी घेऊन इंद्रजित निघाला. एक वळंगले उस्तरी एक वळंगले माखरी एक चढले अश्वावरी गिरागदरी गरजत. बघा नाथांचं भावार्थ रामायण नाथ महाराजांनी वर्णन करताना प्रत्येक वेळी राक्षसांमध्ये गाढवाचं केलेलं आहे. काही राक्षस गाढवावर बसले म्हणजे, काही मोठमोठ्या गाढवावर मोठमोठी गाढवं बसली. राक्षस म्हणजे गाढवच ना, गाढव कोणाला म्हणावं, रामाचा विरोध करतो त्याला गाढव म्हणावं. ज्ञानेश्वर महाराजांची ही भाषा आहे, संत सर्व संतांची ही भाषा आहे. रामाचा विरोध करणारे सर्व गाढव मोठमोठ्या गाढवावर बसले आणि युद्धाला निघाले असं सांगतो. वारुडविती देवी केसरी नाचविती तीच पायावरी. हो हो मामाजी करी यावास्वरी दाविदे. हो हो मामाजी नाचत नाचत घोड्यांच्या कला दाखवू लागले असं सांगतात. वीर वाटी वातुर बळी हस्त बाहू करतळी कंगाल टोपरा गावळी मुक्त मनेळी मिळी पाखरा. नाना प्रकारचे राग आलाप करू लागलेले आहेत. जेवढ्या काही युद्ध कला आहेत त्या प्रदर्शित राक्षस करतायत. अंगत्राणे पै विरासी लकलकीत तेजोरासी रे माणिके जळली त्यासी रवी प्रभेसी समप्रभा. रवी प्रभेसी समप्रभा. अंगत्राण आणि अंगत्राणाला हिरे लावलेले होते, असे चम 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 चमकू लागले अशा प्रकारे. श्री साबळी
शक्ती समोर आडाच उचाल केत कोरम शूळ त्रिशूळ फर्शधर धनुर्धर पायांचे नाना प्रकारच्या हातामध्ये तलवारी कोण घेतल्यात, कोण फरशी कुऱ्हाडी घेतल्यात, कोणाजवळ त्या ठिकाणी कोयते आहेत, काही आहे, अशा प्रकारे सांग. दिंडी माळाचे चक्रे गदा मृदुल परिग पत्रे सिद्ध केली अग्निशस्त्रे नाना यंत्रे रणमारा नाना यंत्र रणमार करण्यासाठी राक्षसांनी सज्ज केले. अलंगाईत बाणाईत तुळणे ओढणे धडकीत कोयते कार पैतळत झेटी पलिंगात मुष्टिगाता अलंगाईत पिलंगाईत नाना प्रकारचे त्या ठिकाणी काय कला आहेत, शस्त्र आहेत, सर्व घेऊन निघाले. खडग असतात, खेटक असतात, पटाईत पट्टी असत, जमदाडा कटा असत, आश्रमपात पैका. एकाजवळ त्या ठिकाणी खडग आहे, कोणाजवळ त्या ठिकाणी खेटक आहे, कोणाजवळ त्या ठिकाणी पट्टा आहे, जमदाडा कटार, म्हणजे ती नाना प्रकारची सर्व शस्त्राची नाव आहे. भावार्थ रामायण लक्षात घ्या तुम्ही. राक्षसांकडे सगळी शस्त्र आहेत, वानराकडे फक्त जय श्रीराम मुखामध्ये नाव आहे. हातात शस्त्र नाही, अंगावर कपडे नाही, खायला भाकर नाही, पण विजयाचं सूत्र यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. जे बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा. शस्त्र काही करत नाही. जगण्यात शास्त्र आणि मुखात शास्त्रांचा बाप राम असला की जीवनाचं कल्याण होतं. हनुमंताकडे फक्त राम आहे, राक्षसांकडे सगळी शस्त्र आहेत. ऐसे पायांचे मोगार वीर चालिले अपार बाट गरती कैवार गज गंभीर गडगर्ज गज गंभीर गडगर्ज. भगवंत राक्षस आहेत ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या गर्जना करत निघालेले आहेत. पुढे पायांचे निधडे वीर तया मागे आशिवार त्याचे पाठीशी रामवर राजकुमार त्या मागे. पुढे पायानं चालणारे वीर होते, माग टगडक 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 घोड्यावर चालणारे आहेत, त्याच्या माग रथ आहे आणि त्याच्यामध्ये राजकुमार आहे, त्याच्या माग सैन्य आहे. एवढ्या थाटात निघाले एकट्याच वानराच्या नादाला लागायला आणि एकटच वानर वाट बघायले. आलेल्याला जाऊ देत काय बळ आहे, काय वर्णन आहे, थोडं काहीतरी लक्षात घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दाती लोसे नातिकाट वार्यान चले वाट दोही बाई गदांचा थाट मग उत्कट चालती. आतमध्ये त्या ठिकाणी घोडे, घोड्यामध्ये काय म्हणतात लगाम, लगाम आहे लोखंडाचा आणि त्यानंतर दोन्ही बाजूला हत्ती आहेत, अशा प्रकारे सांगतात. श्वेत पीताती रक्त बहुपताकी सैन्य शोभात पताकी वाढवावया पुरुषार्थ भेदायित वागविती. श्वेत पीत वेगवेगळ्या प्रकारच्या पताका लावून राक्षस चालू लागले. राक्षसांचे झेंडे वेगवेगळे असतात ना, कधी कधी लक्षात घेत जावा. कुठं चौकात लावलेले असतात, कुठं काही लावलेले असतात, लक्षात घ्यायचे. ती सगळी झेंडे इथलीच आहेत, काही फरक नाहीये. आम्ही रामायणात जे सांगतो तेच सत्य आहे, जगाच्या पाठीवर दुसरं सत्य नाही. सूर्यप्रभा समयुक्त रतनिज तेज लखलखित ध्वज पताका शोभत ओळंकवत बहुमाळा. लख सूर्यासारखा प्रकाश असणारे त्या ठिकाणी रथ आहेत, त्याच्यावरती ध्वज आहेत, पताका आहेत, असं सांगू लागले. तडक फुटले कसरे भेंडी माळांचे पोगरे खाई खाईली रणतुरे
वीर गदरी गरजती मोठमोठ्याने गर्जना करू लागले. आता राक्षसाच्या सैन्याचं कशाला वर्णन करायचं. किती जरी सुंदर असेल तर काय थोर पण जाळावे ते. त्यामुळं थोडं पटपट घेऊ वाच. दडदडावी गाते पायी निशाने लागती कची गाई विरान वाजती लवलाई दुधंबी प्राई त्राईटल्या. नाना प्रकारची दुदुंबी वाद्य वाजवू लागलेली आहेत. एकच घाई मरणाची घाई. मृदंग शंख मृदंग टाळ घोळा वाजती काळा किन काळा गरारीत गोर गळा ध्वन्या गळा बरुंगांचा. नाना प्रकारच्या वाद्यांचा गर्जन आहे. ध्वनी चिनकहाळा कहाळा टाळ मृदंग असाही उल्लेख आहे असं सांगतात. पाळे वाजती थापटे करी पट त्राईटल्या भैरी चंड वाजिनल्या चंड मोहरी निशाने गजरी गरजती. नाना प्रकारची चंड प्रचंड काय काय निशाण आहेत ते लावू लागले. बॅनरबाजी करू लागले असं सांगतात. रणी वाजती गिडबिडी वेडा सूत्र लिडबिडी ऐकोडी हनुमंताची प्रोडी भय दाते घेतला. मोठमोठ्याने मोठमोठी वाद्य वाजवू लागले. पण वाजणार बलवाने म्हणले ते वाजवणारच असू लागलं मला. कारण पुन्हा वाजवायला राहणार नाही. माझच मी वाजवावे असं त्याला वाटू लागलं. मेल्यानंतर बाजा वाजवते त्याला वाटू लागलं माझच बाजा मीच वाजवायलोय अशी भीती हनुमंताची. हनुमान एकला एक वानर त्यावरी आम्ही तदळवार तरी दाखती समग्र धनी वानर मारिला धनी वानर मारिला आम्हा. हनुमान एकटाच आहे आणि तो निश्चित आम्हाला मारीलच. हा धाक आहे खरा. एकाला परत येऊ देणार नाही. का तो रामाचा आहे. माय बापांनो जीवनात एवढं सूत्र लक्षात घ्या. कोणाचं नका रामाचं बना. काही जण बायकोचं बनतात. कालच ये घटना घडली महाराज. बायकोनच नवरा वडणीनेच गळा बांधून मारून टाकलं. म्हणत नाही तुम्ही पत्नीचं होऊ नका बाळा. आधी रामाचं बा. जसं आपण भारताचे आहोत पुन्हा महाराष्ट्राचे आहोत पुन्हा मराठवाड्याचे आहोत पुन्हा लातूरचे आहोत पुन्हा राजूरचे आहोत पुन्हा किनगावचे आहोत पुन्हा देवकऱ्याचे. पण आधी कोणाचे आहोत भारताचे आहोत. तसं जीवनात पहिल्यांदा रामाचं बना आणि पुन्हा कोणाचं बी बना. आणि जो रामाचा आहे त्याचंच बना. जीवनाचं कल्याण आहे. रावणाचं बनू नका. रामाचं बना. विजय तुमचा आहे. जरी तुम्ही वानर असाल तरी विजयी आहात. माणूस असाल तरी विजयी आहात. रामाचं नसाल तर राजा असाल तरी मरा. ऐकोणी वाजंत्र्याचा नाद सैन्य देखोणी सन्निध हनुमान करीतो आवाज राम गोविंद तुष्टला. ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात माय बापांनो संत सज्जनांनो रामचंद्र प्रभूंचे परमभक्त असणारे बजरंगबली समोरून येत असलेलं वाजंत्र्या सहित आनंदानं नाचत येत असलेलं सैन्य बघितलं आणि हनुमंताला आनंद वाटला की आज माझ्यावर प्रभू रामचंद्रजींची कृपा झालेली आहे म्हणून सैन्य आलेलं आहे असं वाटतंय. करावया राक्षसांशी झगडा मूर्त केला बनव पाडा इंद्रजिताचा पादाळा गणी रोकडा जाणीन. हनुमानजी त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत करावया राक्षसांशी झगडा. राक्षसांशी झगडा करण्यासाठी तर मी वनाचा उपाडा केलाय. नाही तर काय कारण होतं. एक झाड उपडून पोट भरलं असतं की. सगळे झाड उपडून टाकलेले. त्यामुळं मी केलेल्या कारणाला यश आलं आणि आता एकेकांचे पाहतो. माझे पूर्वावया मनोरथ आधी तुष्टला शिरगुणा तळणी जाळूनी समस्त इंद्र
वाजित गाजिरा. हनुमानजी त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, आज माझी इच्छा पुरवण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्रजींनी कृपा केलेली आहे आणि त्या कृपेनं तर माझ्या समोर राक्षस पाठवले. हे बघा, भगवंताच्या कृपेशिवाय काही होत नाही. एखादा व्यक्ती कार्यात विरोध करतो ही सुद्धा कृपा आहे. का? त्यानं विरोध केल्यानंतरही कार्य झाला, हा पुरुषार्थ मिळाला. कोणी विरोधच केला नसता तर झालं होतं सहज. हनुमानजी म्हणू लागलेले, सीताशुद्धीला आलो, राक्षसांशी झगडा करण्याचा मानस होता आणि राक्षसांनी विरोध केलाय, ही प्रभू रामचंद्रजींची कृपा आहे असं मानतात. आकया मारोणी रणी प्रथम केदिना भुवनी थोडी विराया या श्रेणी रणी मार्दुनी मारिन. हनुमानजी म्हणू लागले, धंद्याची बोहणी झाली, उद्घाटन झालंय. कारण राक्षस मारण्याचा आणि उद्धार करण्याचा धंदा आपण टाकलेला आणि त्या धंद्याला पहिलं गिराईक म्हणजे लंकेच्या प्रधानाचा मुलगा अक्षया, रावणाचा मुलगा अक्षया. गरीबाचं लेकरू मारून उद्घाटन नाही मारत, उद्घाटन मोठ्यापासूनच केलं जातं. नारळ कोणाही धंद्याचं कोणापासून फोडलं जातं? मोठ्यापासून नारळ फोडलं. अशा प्रकारे हनुमानजी बोलतायत. उच्चनाच ते पैधरणी सैन्य मारून यारणी पूजूच मांडा भवानी मासाची धनी भूतासी. हनुमानजी म्हणू लागलेले आहेत की आता शेपूट नाचवायचं आणि राक्षस सैन्य मारायचं आणि भूतावळींना त्या ठिकाणी निमंत्रण देऊन तृप्त करायचं. कारण आपल्या धंद्याचा दिवस चांगला चालू लागल्यानंतर पंक्ती घालणं स्वभाव आहे. सुंदर अशा पंक्ती घालू असा हनुमानजींचा मानस आहे. उच्चातिशय सज्ञान भूता दिले आमंत्रण वास भोजन रुधिर पान कृपा करुणी सेवावे. नाथ महाराजांचा भावार्थ आहे, कारण हे भावार्थ रामायण. रावणाच्या सैन्याला, राक्षसांना रामचंद्र प्रभूंच्या शत्रूंना मारण्यासाठी भक्त किती समर्थ असतो, किती सावध असतो, याचं प्रतिपादन करत असताना म्हणतायत की शेपूट अतिशय हुशार आहे. शेपटाने अगोदरच सर्व भूतावळींना त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. मायबाप, आमच्या इथं आज पंगत आहे. काय पंक्तीला जेवायला? राक्षसांची हाडं, मांस, काळज, दात आणि त्यांचं रक्त तुम्हाला प्यायचंय तेवढं प्या. आज आम्ही रामचंद्र प्रभूंच्या राज्यासाठी राक्षसांच्या कंदनाचा गोंधळ घालत आहोत, राक्षसांची कंदुरी करत आहोत. अशा प्रकारचं निमंत्रण शेपटानं दिले. ज्यांचे पोटी जे आवडी जे मला सांगावी रोकडी ते पूर्वी न परवडी राक्षस कोडी मारुनी. आणि शेपटानं हात जोडून म्हणला, बाई, मालकीनबाई, तुम्हाला काय काय खावं वाटतं? कारण कसं आहे महाराज, भूतांना अवघड असतं. 6-6 महिने एखाद्याच्या मागं लागलं तर सपवून दिले, सपवून बघणारी बाई तिसरंच केलं काढतो. अंड टाक, तेलची टाक, ते बी टाकीत नाही, खाला भेटत नाही 6-6 वर्ष महिना. भूतानं सांगितलं, त्या ठिकाणी शेपटानं म्हणला, तुम्हाला काय पाहिजे? कारण कसं असतं, दिंडीत जायचं म्हणलं की दिंडीतले मालक म्हणतो, तुम्हाला जे पाहिजे ती पंगत कर. हनुमानजींनी सांगितलं, तुम्हाला जे पाहिजे ते करून देतो असं सांगतात. आजी भाजी भाकरी तुम्ही करावी न्यारी श्रीराम पुढे रण केसरी पंचदारी निवविल. आजची फक्त भाजी भाकरी आहे. पुढच्या वेळेस म्हणले रामचंद्र प्रभू येणार आहेत, ही सकाळची नाश्त्याची पंगत आहे म्हणले. पुन्हा रामचंद्र प्रभू येणार आहेत, तिथं मात्र पंचधारी निवविल, पंच पक्वान्न मिळणार आहेत तुम्हाला खायला. हा सगळा भाव आहे. काय भाव आहे? की रामचंद्र प्रभूंचं कार्य करण्यासाठी शेपटामध्ये किती उल्हास आहे याचं प्रतिपादन नाथ महाराज ती एक भाव
विभोर होऊन त्या ठिकाणी सांगतायत की अशा प्रकारचा प्रकार शेपूट करतायत. उच्चासी उज सांगे हनुमंत दूध आला सैन्यांत परतून द्यावा नरांत करावा गात अवघ्यांचा. हनुमानजींनी हा सांगितलं, शेपूटराव आपला नियम तुम्हाला माहिती आहे की? म्हणजे मालक काय, जो जो घरातून हनुमंताकडे निघालेला आहे तो डायरेक्ट यमापाशीच गेला पाहिजे. अलीकड पलीकड त्यांचा मुक्काम होता कामा नये. शेपूट म्हणलं, महाराज मी तेवढ्या बाबतीत हुशार आहे, गावातून बाहेर पाय टाकला की लॉकडाऊन करत असतो, पुन्हा गावात जाऊ देत नाही. अशा प्रकारे दोघांचं ठरलं. जो जो येईल शरणांगात त्यासी राखावे निश्चित येर मारावे समसाज्ञा समर्थ मानी पुच्चा. हनुमंतानं सांगितलं, जो जो येईल तो ठोकायचा, तो मारायचा, एकही परत जाऊ द्यायचा नाही. शेपटानं सांगितलं, मालक जी तुम्ही म्हणाल तसंच. असं दोघांचं ठरलं. मानोडी स्वामीचे वचन लंकाद्वारी पुच्च रक्षण जो परतेल रक्षोगण त्याचा प्राण घ्यावया. अशा प्रकारचं पक्क ठरलं. शेपूट लंकेच्या दारातच बसलं. मला माग सरकल की ठो दिसी ठेकन डायरेक्ट यमराजचे मैत्री. अशा प्रकारचा प्रकार करताय. आसो हे बहुसाला व्युत्पत्ती पुढील कथेची संगती इंद्रजित आरुडला रती रथ प्रयुक्ती अवधारा. असो म्हणले, इंद्रजित रथावरती बसला, त्या रथाची प्रयुक्ती कशा कशा प्रकारची आहे ऐका. रथ चक्र ते कमरकतदा सुनीळ दुरा निवृत्ती निळ उपराड सकळ रत्नांचे. आणि त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, रथचक्र ते प्रवाळ आख मारकतचा सुनीळ धुरा जुते इंद्रनीळासारखे ते जुते, त्या रथाचं आग वगैरे असं वर्णन करू लागले. रती झुंपिले प्रबळ नकी दृष्टी सिंह शार्दूळ भुके बळान काती विक्राळ जीवा जाज्वल अग्निप्राय. लालबुंद डोळे लळ 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 करत असलेले, जीभ असलेले मोठमोठे सिंह त्यांना रथाला बांधलेले आहेत असं सांगतात. रती सारथी कपट राशी आश्वागोरे तयापासी इंद्रजित बैसला रथेसी निज चापासी सजोनी. आणि रथावर जो सारथी आहे त्याची डिग्री कोणती सांगितली? अति कपट राशी. कारण मालक कसा आहे याच्यावर डिग्री ठरत असते. पाकिस्तान मध्ये जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर नालायक पाहिजे पहिली गोष्ट, बाकी काही असो की नसो. आणि आपल्याकडे नोकरी पाहिजे तर हुशार पाहिजे, चांगली पदवी पाहिजे. आता त्यावेळेस पाकिस्तान इंद्रजिताच्या रथावर कोणता सारथी अतिशय कपटी, कपट करण्यामध्ये छळण करण्यामध्ये प्रवीण असणारा आणि नाना प्रकारची घोडे आहेत असं त्या रथाचं वैभव सांगतात. रथ ध्वज सुनील निळा ध्वज पताका विचित्र निळा रत्नमुक्त फळ महारथी बैसला इंद्रजित. रथाचा ध्वज सुनील निळा आहे आणि ध्वज पताका या विचित्र आहे. फक्त निळी नाही, त्यात निळा ठिपका आहे, म्हणजे एक निळा कोना आहे. बाकीचे अशी वेगवेगळे रंग असलेल्या त्या पताका आहेत असं सांगतात. जैसा इंद्र सुरवेसी
तैसा इंद्रजित राक्षसी मुक्त फळांच्या झालरेसी अतिशोभेसी सुप्रभात. जसा इंद्र देव लोकांमध्ये शोभून दिसतो तसा इंद्रजित राक्षसांमध्ये शोभून दिसतोय महाराज, नटलेला आहे असं सांगतात. कनक दंड युग्म चामरी उपभोग जाणविती नाना परी ऐसी आसे निसे संभारी जय जयकारी निघाला. कनक दंड युग्म चामर अशा प्रकारे नाना प्रकारचं सर्व संभार घेऊन इंद्रजित युद्धाला निघाला. जैसी गरुड गमनी शक्ती तैसी रथाची सवेग गती रणी दिनावया मारुती शीघ्र गती निघाला. नाथ महाराज सांगतात जसा आकाशामध्ये गरुड निघतो, गतीनं निघतो, गतिशीलतेनं निघतो, तसा हनुमंताला जिंकण्यासाठी इंद्रजित रथावर बसून निघाला. इंद्रजित येता समदळी पुढे धोनिली आसळी जे जे मारिला खया बळी त्याची ओळी मी करीन. आणि इंद्रजित युद्धाला निघाला त्याच्या अगोदरच आसाळी नावाची येडीबाई निघाली. म्हणली माय आमच्या राजाचं पोरग आखिया ज्यानं मारलाय ते हनुमान मला खायचाय. एक लेख ते पाले खाई त्यावरी कोपे सैन्यवार पिसाळले निशाचर तीन वानर मारिन. माय म्हणली एकच वानर त्याच्यावर एवढे राक्षस जात आहेत, पिसाळले का काय? काय गरज नाही म्हणली माय, मी एकट्यालाच खाऊन घेते, माझा तेवढा फराळ होईल. समुख हनुमंत देखोन निकट वटारिले नयन विक्राळ वदन पसरिले. निकट वटारोनी नयन मोठा असं तोंड पसरलं महाराज, अक्राळ विक्राळ, आणि डोळे लालबुंद करून काय करू लागले. एक जावाळे भूतळी तुझे लाविले नवस्थळी कराळ विक्राळ दाताळी जीवा काळी मसमसित. जीवा काळी मसमसित, एक दावड खाली आहे महाराज जमिनीला आणि एक वरी, हे आकाशापर्यंत जाभाड पसरलं. अशा प्रकारे ती आसाडी हनुमानजींच्या पुढे आली. युदासी आडवी आली राक्षसी देवी साधिता निदानासी पहिले विवासी पैउठे. हनुमानजी म्हणू लागले कशाला आला असली पीडा, जशा मी एवढा उत्साहात इंद्रजिताच्या पाठीची खबर घेण्यासाठी निघालो आणि वाटेतच ही विवसी आलेली, काय करावं लागेल. म्हणून म्हणू लागले जसं एखादं धनाचं भांड असेल तर त्याच्या अगोदर साप बनवून ठेवलेला असतो, विवसी असते, काहीतरी विघ्न असतं, तशा प्रकारे युध निदान जवळी प्रथमे विवसी आसाळी पहिले ती देवणी बळी काळी के काळी चांदे. हनुमानजी म्हणले युद्धरूपी निधानाच्या वर ही आसाळी नावाची विवसी करून बसवली, पहिलं मारू म्हणले आणि हिच्यापासूनच भवानी करो, अशा प्रकारचा विचार भोजन करावया संतृप्ती पाहिले लहान प्राणाहुती ते संग्राम समय तृप्ती प्राणाहुती आसाळे. प्राण आहुती आज आसाळीची घ्यायची आहे महाराज, कारण कसं आहे डायरेक्ट मोठा घास घ्यायचा नसतो जेवणामध्ये, आधी छोटे छोटे तुकडे खायचे. अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमानजी ठरवतायत. प्रथम समाजा समिजा हे मूळ मग होमिती प्रधान तैसी जासळे जाण असीमा असी धावदान संग्रामी. नाथ महाराज सांगू लागले कोणताही यज्ञ करत असताना पहिल्यांदा पाणी शिंतडलं जातं, पुन्हा आहुती द्यायला चालू केली जाते. तशा प्रकारे शिंतडून आहुती म्हणजे आसाळी आहे, हिला आधी खतम करू मग इंद्रजित्याची बघू. आसाळीने पसरले जावाळे न पाता
मागे पुढे हनुमंताची उडी पडे मशका एवढे धरी रूप आषाढीनं भलं मोठं तोंड पसरला हनुमानजी बारीक झाले मच्छरा एवढे आणि टुनकून तिच्या तोंडात उडी टाकली असं सांगतात. नातळातांची तिचे जाता दिवेसी नातळता उदरी प्रवेशता हनुमंता नखळे तत्वता राक्षसी. हनुमानजी तिच्या दातात अडकले नाही, तिच्या तोंडात अडकले नाही, तिच्या पोटात डायरेक्ट पोहोचले. कुठं? डायरेक्ट सुपर एक्सप्रेस मारत, मध्ये स्टॉपच घेतला नाही, डायरेक्ट पोटात पोहोचले असं सांगतात. वानरमुखी प्रवेशले मुखीच्या मुखी हरपले किंवा दातांतळी दडाले नाडले पाहिले जीवाग्री. माय म्हणू लागली वानर दातात अडकलं नाही, जिबीला लागलं नाही, चव कळाली नाही, कुठं गेलं वानर अशा प्रकारचा विचार करते. लीन झाले मुखापासी की पळाले स्वच्छोसासी कोण गती वानरासी आसाळीसी लक्षेना. आषाढीच्या लक्षातच येत नाही नेमकं झालं काय, तोंडात लीन झालं का, विरघळून गेलं का काय, कुठं पळून गेलं का काय, काय झालं वानराचं तिला कळत नाही. आंबाट तिखट गारट गोड कडुकी तुरट चवीन कळेची स्पष्ट करी कटकट राक्षसी. आंबट आहे, तिखट आहे का खारट आहे, चव कळत नाही वानराची, काय करू विचार करतायत. जीवा दातळी नाडळे होती शेकी त्रत नवेची पोटी वानरे टकवी लवठा उठी अतर्क्य दृष्टी कळेना. माय म्हणली वानरानं ठकील, वानरानं फसविलं, काहीच लक्षात येत नाही काय केलंय, अशी स्थिती तिची झालेली. आसाळीने गेला हनुमंत चुकला इंद्रजिताचा अर्थ लोकी विस्तारिणी मात्र नकंदनार्थ सैन्याचा. आषाढीनं हनुमान गिळला म्हणून सगळ्या चॅनल वर बातमी गेली. महाराज म्हणले बापरे, इंद्रजिता मरत नाही म्हणले आता, नाही ते इंद्रजिताचं काही खरं नव्हतं, खूप चांगलं झालं अशा प्रकारच्या ठिकाणी बोलू लागले. पाहिलेची गती वानर तरी का मारता किया कुमार किंकरानी बंकर प्रधान पुत्र वाचते. आधी जर वानराला घेऊन टाकलं असतं या आषाढीनं तर म्हणले किंकर मरत नव्हते, 80,000 14,000 बनकर मरत नव्हते, जव्या मरत नव्हता, आखया मरत नव्हता, अशा प्रकारे सगळे विचार करतायत. ऐसे लोक सांगती गोष्टी तवासळसी शूळपोटी हनुमंत काळी मुष्टी लुळे सृष्टी गडबडा. सगळे जण अशी चर्चा करायले तोपर्यंत आषाढीचं पोट उठलं. महाराज हनुमंताने पोटात जाऊन तिचं काळीज धरलं, हे गडबडा लुळू लागली. रोडवरती रोलर लोळत का तशा प्रकारे आषाढी झाली. करावया इंद्रजितासी राण हनुमंताची आवडी पूर्ण तिचे उदरीन राय क्षण केले विलाण ते ऐका. पण हनुमंताला मध्ये थांबायला वेळ नाही ना, म्हणजे पुढचं कीर्तन मोठं आहे होय, हा छोटा कार्यक्रम आटपून घेऊ म्हणले. का राक्षस मारणं आषाढीचं कांड करू म्हणले, कांडाचा कार्यक्रम लवकर उरकू, पुढं कीर्तन मोठं आहे, इंद्रजिताला मारण्याची कीर्ती करायची आहे. म्हणून हनुमानजी तिचं पोट फाडून बाहेर येत आहे. उपळोणी काळीजाचा देठ बेमी पासी फाडून पोट हनुमंत निगुणिया प्रकट केला उद्वट भूकार. काळीज मुळापासून उपडलं, टर्कन पोट फाडलं, काळीज घेऊन बाहेर आला.
आणि मोठ्यानं गर्जना केले, प्रभू रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे ऐकतात आमचा भूकार, कापिनले निशाचर, मुख्य दचकला दूर, सैन्य संभार खळबळला. अशा प्रकारचा महाराज मुख्य धूर खवळले, सगळे घाबरले, सैन्य संभार खवळला असं सांगतो. रावणापाशी सांगिती माता, सळीने गेला हनुमंत, सेवेची दुसरी बोंब सांगत किला निपात आसाळीचा. पळत 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 त्या ठिकाणी न्यूज चॅनल वाले गेले, म्हणले रावण महाराज की जय. आसाळीना हनुमान गिळला. रावण असा नाचणार तर दुसरी आली, म्हणली मालक आसाळी खतम. अशा प्रकारे सांगतात. राक्षस माकर भारी, त्यावली वानरी विंध्या थोरी, रिगोणी तिचे उदरी महामारी मारित. माय म्हणले राक्षस लय खराब, पण त्याच्याहून वानर खराब लागले. म्हणले राक्षसीने गिळलं की पोटात जाऊन पोटच फाडा. हनुमंताची टॅक्टच वेगळी होती महाराज. मोठं तोंड केलं की बारकं रूप धरायचं, मध्ये जायचं काळीच पडायचं. अशा प्रकारचा प्रकार हनुमानजी करतायत. जैसी बहीण शूर्पणखा, तैसीच हे आसाळिका, हनुमंत मारिताच देखा दशमुखा बहु दुःख. रावणाला वाईट वाटलं महाराज. म्हणले काय करावं हे जय श्रीरामवाले अवघड करायला लागले. पहिल्या नंबरला तर माझ्या दिदीचं नाकच कापलं, पुन्हा माझ्या दिदीचं कान कापला म्हणजे, आणि आता आमची दिदी सारखी दुसरी दिदी आसाळी खतम करून टाकली. त्या कुरंचीचं सुद्धा काळीज उपटीलं, हनुम्या आमच्या मुळाला लागला. अशा प्रकारे रावण विचार करतो. वानर पेटले द्वंद्वासी, करू कोण कोणाच्या दुःखासी, काही होईल इंद्रजितासी निज मानसी दाखत. रावणाचं काळीज असं लख 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 हालू लागलं महाराज. म्हणलं काय काय करून कोणाच्या त्या ठिकाणी मड्यावर रडू. म्हणला कालच पोरग मेलय, आज दुसरं पोरग गेलंय, तेवढ्यात ही बाई मेली म्हणले आसाळी. आता काही खरं नाही, आणि हनुमान आम्हाला जगू देत नाही. केला आसाळीचा घात, ऐकोणी इंद्रजिते मात, कोपे चालिला कृतांत हनुमंत दंडावया. आसाळीचा घात केलेला ऐकलं इंद्रजिताला राग आला. म्हणला माझी एक आत्या नक्की केली आणि दुसरी आत्या मारून टाकली. म्हणला आता माझ्या आत्याचा सूड घेतो. अशा प्रकारच्या रागामध्ये इंद्रजित धावतोय. हनुमंता दिवसा नव्हे सैन्य समजता, ऐसे कळले इंद्रजिता होय प्रेरिता निजरथ. इंद्रजिताच्या लक्षात आलं सैन्य पाठवून चालणार नाही, आपल्याला जावं लागेल. हनुमंताच्या समोर स्वतःचा रथ इंद्रजित नेतोय. गरजे अंबर, तैसा धनुष्याचा टणत्कार, इंद्रजित निधडा माशूर प्रेरिला. निधडा महाशूर असणारा इंद्रजित आहे, त्यानं हनुमंताच्या पुढं रथ नेलेला. आई कोणी धनुष्याचा टणत्कार, वानरे केला नांदे कोणले अंबर, गिरिकंदर धुमधुमिले. इंद्रजितानं धनुष्याच्या दोरीला टणत्कार दिला. दोरी टन केली, सगळीकडे आवाज झालेला आहे. आवाजानं गिरीवर उलटून पडतील एवढा धाक इंद्रजिताचा आहे. निरा उठिला पाताळी, भूते कळीती अंतराळी, पक्षी भ्रमती नकबो मंडळी, बैसली टाळी दिग्गजांची टाळी बसली. आभाळामध्ये एकच त्या ठिकाणी कांटाळी बसलेली आहे. दिग्गज सर्वजण घाबरतात. एवढी स्थिती इंद्रजिताच्या टणत्काराची आहे. इंद्रजिता युधाची आवडी,
रथ प्रेरिला कडाडी वानरे उगविली पुच्छाची गुढी नाचे आवडी रणरंगी आवडीने इंद्रजित रणाच्या रणांगणामध्ये नाचू लागलेले. हनुमानजी नाचतायत, इंद्रजितही नाचतोय असं सांगताय. एक रावणी राजकुमार दुजा दूत वानर एक राक्षसी राक्षसेंद्र दुचा कपिंद्र कपी माझे. कारण दोन बलवान आहेत, समान रणयोद्धे आहेत. एक वानरांचा मध्ये कपिंद्र आहे, तर दुसरा त्या ठिकाणी रावणाचा राजाचा मुलगा आहे असं सांगतायत. दोघे वीराती प्रबळ समान बळ समान शीळ दोघे संग्राम्याती कुशळ दोघे चपळ रणमागा. दोघही समान बळ आहे, समान शीळ आहे आणि युद्धामध्ये एकमेकांना मारण्यामध्ये सारख्याच ताकदीचे आहेत असं सांगतात. दोघे विडती महावीर पाहू आले सुरवार सिद्ध गंधर्व ऋषीश्वर नर किन्नर विमानी. सिद्ध आहेत, गंधर्व आहेत, नर आहेत, किन्नर आहेत, प्रत्येक जण म्हणू लागलं दोन बलवंताचं युद्ध पाहण्याचं भाग्य लाभलंय, चला रे चला. शची सहित शचीपती सावित्री सहित प्रजापती उमे सहित उमपती पाहू येती संग्रामा. इंद्र आणि इंद्राची बायको निघाली. महाराज म्हणले आपल्याला गळ्याला बांधणाऱ्याला कसा फटके बसते जरा बघूया. त्या ठिकाणी भगवान शंकर म्हणले आपल्याच बायकोला मागितलं होतं, त्याचं पोरग कसं मार खातंय बघूया. ब्रह्मदेव म्हणला आपल्याच कुळात जन्माला येऊन नासके धंदे करणाऱ्याला खपके कसे बसते. आनंद वाटतो महाराज. नालायक जर मार खाऊ लागला तर चांगल्या लोकांना आनंद होतो. सगळेजण जोडीने निघाले आणि रणांगण पाहतात असं सांगतात. खवळले दोघे वीर काळ कृतांताती दुर्धर दोघे जैसे काळाग्नी रुद्र युधी सत्वर मिसळले. काळाग्नी रुद्रासारखे दोघं एकमेकांवरती खवळले आणि युद्धामध्ये मिसळले. एक गाज एक केशरी एक हिरण्य कशिपू एक नरहरी सहस्रभाऊ परशुधारी अशिया परी मिसळले. एक हत्ती आहे तर दुसरा सिंह आहे, एक नरसिंह आहे तर एक हिरण्य कश्यप आहे. अशा पद्धतीमध्ये बलवंताची जोड लागलेली. एक सर्प एक सर्पारी एक त्रिपुर एक त्रिपुरारी एक मुरारी सिया परी मिसळले. एक मूर दैत्य आहे तर एक मुरारी भगवान आहे. एक त्रिपुर आहे तर एक त्रिपुरारी आहे. त्या ठिकाणी एक साप आहे तर अशा समान बलानं युद्ध करतायत. इंद्रजित आणि दुर्धर गाया हनुमान फळे खाया विटाय कुशी खाजवी डोळे निचकाय धाविता होय अंगठा. इंद्रजितानं कातवून त्या ठिकाणी ठो दिशी करायचं. हनुमंतानं काक खाजवायचे. काहीच झालं नाही. चिटकून फळ खायचं आणि मत डोळे करून त्याच्याकडे बघायचं. त्याला राग यायचा, कातवायचा, चिडायचा आणि पुन्हा हनुमंतावरती आघात करायचा असं सांगतात. इंद्रजित गौरवणी रणी वर्षलासे दुर्धरवाणी वानर वर्षला भाषानी रणांगणी गरुनी. इंद्रजित चिडला. इंद्रजितानं सम 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 दुर्धर बाण सोडायला सुरुवात केली. हनुमंताने सुद्धा दगडाचा पाऊस पडावा अशा प्रकारे मोठी दगड घेतली. दनादन रपारप दगड सोडायला सुरुवात केली. विंदी स्वर्ण पुंख भाळी वानरानी सबळश्री एकानी गुदा मुद्दरी शाळा तळी पैदुजा. इंद्रजितानं स्वर्णपुंख
मुखी बाण मारायला सुरुवात केली. हनुमंतानं मोठमोठ्या शिळा टाकायला सुरुवात केली. इंद्रजितानं त्या ठिकाणी गदामुद्गल मारतोय, तर बजरंग बली शाल ताल वृक्ष मारतायत असं सांगतात. इंद्रजित वर्षे विचित्र कांडे, वानर वर्षे चापट दोंडे, रांगे उडून आणिता खांडे, वृक्ष खंडे ठाक ठोकिला. इंद्रजितानं त्या ठिकाणी नाना प्रकारचे बाण सोडायचे. हनुमंतानं चटकन चापट मारायची महाराज गालावर, खपकन मागून खपका द्यायचा. इंद्रजित जवळ यायचा प्रयत्न केला की लांब दांडकं घ्यायचं, रपकन रट्टा द्यायचा. अशा प्रकारचा मार हनुमानजी देतात. साठोपे आणिता शिवशक्ती, वानर वर्षाती पर्वती, इंद्रजित वेडावला चितिरणी मारुती नाटोपे. हनुमंतावरती नाना प्रकारची शिवशक्ती भगवान शंकरांनी दिलेल्या बाणाचं प्रयोजन करू लागला, पण हनुमान ऐकत नाही. रावणाचा मुलगा असणारा इंद्रजित घाबरला, म्हणला बापरे, हे जय श्रीराम वाले किती मारतात आणि कसं मारतात हे मात्र राक्षसाच्या बापाच्याही ध्यानात येत नाही. एक चेंडू चक्र पै सोडी, दुजानी प्रचंड दोंडी, सवेगानी ताल ओढे, समोर दोंडी पै तुझ्या. एक मोठमोठे धोंडे हाणू लागला तरी एक त्या ठिकाणी लहुडी चक्र ही नाना प्रकारचे फिरवून मारायचे अस्त्र आहेत, शस्त्र आहेत. त्याचा वार इंद्रजित करू लागलेला. पटीश आणिता तवके, वानरे आणिता खडके, फुटले इंद्रजिताचे ध्येय मडके, पडला अटके पुच्चाचे. गर 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 फिरवला हनुमंतावरती पट्टीश हाणला. तेवढ्यामध्ये हनुमंतानं मोठा खडक घेतला, दणकन इंद्रजिताची छाती. रणभूमीच्या ठिकाणी धैर्य नावाचं मडकं फुटलं. नाथ महाराज सांगतात का रपा रप झपके सुरू होते. अजिबात भीतीच नव्हती. काय होईल आणि किती लागेल याचा विचारच नव्हता. हनुमानजी बेमुरवतीनं मारत होते. इंद्रजित दचकला. इंद्रजिताची रणयुत्पत्ती, पावल्या रणी लावी, नाटोप तापळे मागुती पुच्या प्रती, बळन चले. इंद्रजिताचा आजपर्यंतचा दानिकाच कसा आहे, सापडला कुणी तर मारायचा, ऐकणं गेलं तर पळायचं. इथं सापडना झालंय, मारालय आणि पळून जायला शेपूट आडवाले. शेपूटरावानं डिक्लेअर केलं, म्हणला इंद्रजित्या मारावा लागेल, पर्याय पळणे फिरणे नाही. इंद्रजित दचकला. सैन्यासभोवता चौकडा, पडला पुच्याचा पैविडा, सरताने मागा पुढा, वानरे वेडा लाविले. वानरे वेडा लाविले, सरताने मागा पुढा. कारण शेपटानं सगळीकडे लॉकडाऊन करून टाकलं होतं. घराच्या बाहेर निघाले ठेकाच होता ना लॉकडाऊन मध्ये पोलिसांचा. तशा प्रकारे हनुमंताचं शेपूट माग सरू देत नाही आणि पुढे हनुमान खपके देऊन वाचू देत नाही. पाशाणी बाण करिता कुटा, बाणी पाशाण करी पीठ, युद्ध मांडले चटाती संकट इंद्रजिता. भयंकर अशा प्रकारचं युद्ध मांडलेलं आहे. मला दनादन दगड घालू लागले. दगड घालायचे, हनुमंतानं बाण टाकायचे, इंद्रजितानं त्या ठिकाणी पाषाणांचं पीठ होत आहे. इंद्रजित नीट होतोय. इंद्रजिता माणसाला किती वेळ बाण सोडत असतो महाराज माणूस. कंटाळा येऊ लागला, पण नो टाइम प्लीज. मध्ये मध्यंतर नावाचा प्रकार नव्हता, फक्त मार असं सांगतात. वानर नाटोपे निज शक्ती, कपटे मारावा मारुती, कपट नचले पुच्चा प्रती, कपट गाती कपी पुच्च. इंद्रजित विचार करू लागला, म्हणला काय करू.
ताकद लावू तर चालत नाही, कपट करू तर शेपटापाशी चालत नाही. एक मालक रट्टे द्यायला आणि दुसरं टंगडे धरायला. काय करू काय? इंद्रजित विचार करू लागले. इंद्रजित वर्षे शरधारी वानर वर्षे शिराखी शिकरी सैन्य होतसे चुकचुरी अपांपरी राक्षसा. राक्षसांचा अवघड झाला. हनुमान बेमुरवतीने दगड टाकतायत. ते दगड तोडण्यासाठी इंद्रजित बाण सोडतोय. बाणानं दगडाचे तुकडे होऊ लागले, पण दगड कुणावर पडू लागली? राक्षसावर. त्यामुळे राक्षसच मरू लागले. हे लक्षात घ्या. रामायणातून काय शिकावं? युद्धभूमी शत्रूचा देश असावा. होणारं नुकसान शत्रूचं होतं. दुर्दैव असं आहे ना, रामराम म्हणायचं लोक विसरले. युद्धभूमी भारत झाला. आज युद्ध भारतात सुरू आहे, त्यामुळे नुकसान भारताचंच होत आहे. युद्ध सुरू आहे, लोकांच्या लक्षातच नाही केवढं मोठं युद्ध सुरू आहे. दिवाळी आहे, बाजारचं युद्धच आहे. प्रत्येक ठिकाणी युद्ध सुरू आहे. ते युद्ध कळलं पाहिजे. या युद्धात मात्र रामभक्त बलवान. बोंब सुटली सैन्यांचा इंद्रजित मेला की जिंत वानरे केला पर्वत घात रणी बहुत राक्षस. इंद्रजिताचे राक्षस म्हणू लागले, अरे इंद्रजित त्या मेला का? बाण आपल्यावरती सोडतो याचा अर्थ अवघड झालेला आहे. इंद्रजित मेला. एवढे दगड आपल्यावर इंद्रजित जिवंत असतात नसते असा विचार. न चले शस्त्रास्त्र युक्ती मागे सरताने पुच्छाती पुढे नाटोपे मारुती चिंतावरती इंद्रजित. इंद्रजित चिंतेच्या आवर्तनात पडला. पुढे जाता येत नाही, शेपूट पळू देत नाही. मी करू काय विचार करतोय. चिंता दूर दे कोणी त्याते हनुमंत म्हणे इंद्रजिता ते शिळा वृक्षिणानी कृते नानी पर्वते वाक्य माझे. महाराज टेन्शन मध्ये बघितलं इंद्रजित. हनुमानजी म्हणले तुझ्यासाठी एक योजना म्हणली. काय? इथून पुढे तुला दगड मारित नाही, तुला पर्वत मारत नाही, आणि तुला त्या ठिकाणी चापट बी मारत नाही. बघू काय करतोस ते, असं इंद्रजिताला आव्हान देत आहे. इंद्रजिता नावाची ख्याती वानरी तिला मरपती तया बाणेंदुनी मज प्रती विजयव्रती साधिपा. हनुमंतानं सांगितले तुझ्या जेवढी ताकद आहे ना, तेवढ्या ताकदीनं तू ज्या बाणानं इंद्राला बांधलास ना, तो बाण वापर. मी शांत बसतो म्हणले. आमचं सुरू आहे श्रीराम जय राम जय जय राम. भजन करतो. तुझ्यामध्ये जेवढी हिंमत आहे तेवढ्या हिमतीनं तो बाण मार आणि मला बांधून दाखव, आणि तुझं नाव वर डबल बॅनर टाक म्हणले हनुमानजी. त्या म्हणून तुझ्यात हिंमत आहे तर करून बघ, आव्हान देत आहे. ज्या बाणाच्या कडाणी देव घातले बांधवडी ते मदबिंदुनिया प्रोडी विजयाची गुडी उभारी पा. ज्या बाणानं देव लोकांना बांधवडीत घातलास त्या बाणांचा वापर कर आणि या पठ्ठ्याला बांधून दाखव. एवढं खुलं आव्हान काय? त्याचं एकच कारण, जय श्रीराम वालाय, घाबरत नसतो. ऐसे बोलला हनुमंता रागाला इंद्रजिता मंत्रयुक्त अस्त्र समजता होईंदिता अतिकोपे. एवढं बोलल्यानंतर किती राग आला असेल बरं इंद्रजिताला. दात खाऊन असं कर 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 दात खाऊ लागला. बाण हातात घेतला, मंत्र बोलले आणि काय करतोय? मंत्रयुक्त प्रयुक्ती इंद्रजित वर्षे शर संपत्ती परतास नसरेची मारुती शंका चित्ती मानिन. इंद्रजितानं शस्त्र संपत्तीचा वापर मंत्र शक्तीच्या बळावरती केलेला आहे. पण हनुमानजी म्हणले भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. कुठला मंत्र चालत नाही, उलटे मंत्र तर अजिबात चालत नाहीत. मला मारच खावा लागतो.
निश्चिंत हनुमानजी आहेत. का? आता निश्चिंतीने पावलो विसावा. अशा प्रकारे निवांत आहेत. नाम भवन असणाऱ्या प्रभू रामचंद्रजींचं मुखात नाव आहे, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही असं सांगतात. माझे अंगी बाण रूपती शंका नाही, हनुमंती सूरनर आश्चर्य मानिती, तैसी ख्याती तेने केली, तैशी ख्याती तेने केली. माझ्या अंगात बाण घुसतील याची चिंताच हनुमंताला नाही, कारण चिंता त्यानं करावी जो चिंतन करत नाही. जो चिंतनात आहे त्याची चिंता, तर तुझी चिंता त्याची सर्व आहे. बाण सोडणारा इंद्रजित जरी असेल तर बाणाची विभूती प्रभू रामचंद्र, बाणाचं सामर्थ्य प्रभू रामचंद्र आहेत. पण भजन करणाऱ्याला ते भेदत नसतात. या आस्थेवर स्थिर राहणं अतिउच्च कोटीच्या भक्ताचं लक्षण आहे. हनुमानजी निवांत आहेत, चिंता ते करत नाहीत, देवलोक करू लागले. राम नामाची शक्ती नित्य निर्दय स्थिती मारुती, तेरे इंद्रजितासी ख्याती उपपत्ती अवतारा. राम नामाच्या अनुवृत्तीनं आवृत्तीनं हनुमानजी सदा नित्य निर्द्वंद्व स्थितीवरती आहे. त्यामुळे इंद्रजितावर विजय मिळवू शकतात. शेवटी महत्व कशाचं सांगितलं? नामाचं. बरं का, रामायण सगळं ऐकलं तर जय श्रीराम म्हणत नसेल तर काही फायदा नाही. शेवटी हरिपाठ हे सार आहे, भगवंताचं नाव हे सार आहे, आणि तेच माणसाचं जीवन आहे असं नाथमारा सांगतात. पसोनिया दोनिया बाण कवळुनिया समस्त उष्णुनिया गगनांत बाणानी राक्षसा. इंद्रजिताने जेवढे बाण सोडले हनुमंताना आशे कवळून धरले, उडी मारली, वरून तेच बाण राक्षसांवरती सोडले. पडदा बाणांचा सापा तस्मै सैन्य होय निपात, गाई राक्षस पुंतक झाले विपरीत संग्रामे. आश्चर्य झालं महाराज. हनुमंताकडून बाण सोडू लागले, सुटू लागले, राक्षस मरू लागले आणि राक्षस आश्चर्य करू लागले. करिदासी हनुमंतासी करिता राण, इंद्रजित बोलला संपूर्ण आपले सैन्य मारी आपण निर्वाण बाण वर्षुडी. राक्षस मरू लागल्यावर हनुमंतासोबत युद्ध करत असताना इंद्रजिताचं डोकंच फिरलं. का? इंद्रजित आपल्यावर बाण सोडतोय, कारण हनुमंताजवळ धनुष्य नाही, बाण राक्षसांना लागू लागले, मग कोण सोडतोय? इंद्रजित. अशी चर्चा राक्षसांमध्ये. धनुष्य बाण हनुमंतासी संग्राम नाही त्यासी, आवेश बोले इंद्रजितासी निज सैन्यासी मारित. राक्षस म्हणू लागले हनुमंताजवळ धनुष्य नाही आणि बाण तर आपल्याला लागतात, नक्की इंद्रजिताच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणले, ते आपल्याला बाण मारतो. माझे निर्वाणीचे बाण वानरे कवळुनी संपूर्ण आमचे स्त्रिया माझे जाण रणकन्नड मांडिले. इंद्रजित म्हणला कशाला याच्यावर बाण सोडले असते, मला म्हणला तू भारी बाण सोड, मी भारी सोडले म्हणला, त्यानं आपली बोहरी केली, सगळे बाण त्या ठिकाणी राक्षसांवर सोडून माझंच सैन्य संपवतोय. इंद्रजित विचार करतोय. इंद्रजिताचे बाणांत स्वानंदे हनुमंत विचारात, बाण मंत्र शक्ती युक्त केले अर्थ हनुमंते. मंत्र शक्ती युक्त असणारे बाण हनुमानजींनी व्यर्थ केले असं नाथमारा सांगतात. न चले शस्त्रांची खटपाट, न चले अस्त्रांचे पैनिक, न चले वानराची कपट रणी उद्भट गांजले. उद्भट हनुमंतानं गांजलेलं आहे. मला शस्त्रांची खटपट चालत नाही ना, पटपट चालत नाही ना, काहीच चालत नाही. काही जरी केलं तर फक्त मारच खावा लागतो. राक्षसांच्या नशिबात मार खाण्याशिवाय हनुमंताच्या पुढे दुसरं काहीच नाही असं सांग. दिव्यास्त्रे एका वानरे केली निरर्थक, इंद्रजिते घेतला धाक जीवी दुख लागली. नाना प्रकारची दिव्य अस्त्र त्या ठिकाणी हनुमंतानं घेतलेली आहेत.
धुकधुक 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 इंद्रजिताला वाटू लागलेली आहे. सोडलेली अस्त्र हनुमंताच्या हातात आहे. इंद्रजिता बाणाची शूर सुटी वानरे करुणी आवटी रावणी रुमला पैखंडी धनुष्य मुष्टी मोडिले. जय श्रीराम म्हणून हनुमंताने जे उडी मारली तर नीट नरड धरलं महाराज इंद्रजिताच. गट 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 वाजू लागलं. बाजूचा हातातलं असलेलं धनुष्य कडकून मोडून टाकलं. चपकन चापट दिली आणि काय करतात सरली बाणांची निजोडी तरी वानरा प्रोडी गाडी मल्ल विद्येची परवडी कडोई कडी बिडती. धनुष्य कुटकुन मोडून टाकला. आता म्हणले मलविद्या करू. अंगातल्या बळानं एकमेकांवरती मिसळलं. उरी शिरी आणि कोपरी तडवे आणि ती परस्परी कळा लावणी बुजावरी आणि ती उदरी चपेट घात. उरावर हाणू लागले, शिरावर हाणू लागले, एकूण एकाला धनकन धडका देऊ लागले, पाडू लागले, मारू लागले असं सांगतात. सांभाळिता वानर लाते तव मस्तकी आणि ताला होते. सांभाळिता दक्षिण असते गाणित डाव्याने. उजव्या बाजूला असं सांभाळाले तोड डाव्या हातानं चपकन चापड द्यायची. डोकं सांभाळाले तोड पाठीत हाणायचं, पाठ सांभाळाले तोड छातीत हाणायचं. अशा प्रकारे हनुमानजी मार देऊ लागले. करिता मला विद्या व्युत्पत्ती मागे पुच्याच्या आघाती. सव्याग्र रथाने रथ सारथी नेले समाप्ती वानरे. महाराज इंद्रजिताला 2 हात होते, 2 हात हनुमंताला बी होते, 2 पाय इंद्रजिताला, 2 पाय इंद्रजिताला बी होते. पण हनुमंताकडे शिपूट जास्त होत. शेपटाना रपकन रटा द्यायचा. ठेक्यामध्ये रथ मोडून टाकला, सारथी मारून टाकला आणि इंद्रजिताला बेजार करतायत. मारुणी सारथी वांगिला इंद्रजित केला दैवत. नटळे पुच्याचा वळतरणी हनुमंत नाटोपे. हनुमंत रणामध्ये आटपतच नाही आणि शेपूट मात्र पाठलाग सोडतच नाही. ध्वज भंगिला गाते छत्रे भंगिली हनुनीला ते. मुकुटा पाडून याते ते इंद्रजिता ते गाणिले. ध्वज तोडला, सारथी मारला, इंद्रजित पोटभर गांजला असं सांग. भूतळी समस्त्र ऋषीश्वरू गगनी पाती सुरवर अवघे करती जय जयकार विजय वानर श्रीरामे. विजयी वानर श्रीरामे. रामचंद्र प्रभूमुळे वानर विजयी झालं असं सांग. एका जनार्दना शरण झाला इंद्रजिताचा अपमान. पुढे सैन्य निर्दाळण कपिबंधन अवधारा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात. आजच्या अध्यायामध्ये इंद्रजिताचा कार्यक्रम फक्त सुरू झालाय. उद्याच्या अध्यायामध्ये आणखी पोटभर. इंद्रजित लपून जाऊन रडेपर्यंत आहे आणि पुन्हा हनुमानजींना ब्रह्मदेवाच्या निमित्तानं बंधन होईल अशी सुंदर कथा आहे. सुंदर कांड आहे. सुंदर भाग्य असणारे आणि सुंदर मुख असणारे सगळे जण लक्ष देऊन ऐकतील असं सांगतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे काकाटिके इंद्रजित अपमान हनुमानस्ते. पंचदशाध्याय पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. जय श्री राम.